नाशिकमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमधला वाद पेटला। गहाळ झालेले 4 एबी फॉर्म बडगुजर यांच्याकडे, सुनील केदार यांचा आरोप, तर पक्षानंच एबी फॉर्म दिल्याचा बडगुजर यांचा दावा। पुण्यात तिकीट वाचवण्यासाठी शिंदेचे उमेदवार उद्धव कांबळेंनी गिळला दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म। राग आल्यानं एबी फॉर्म फाडला। कांबळेंचं स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंनी काढली खरडपट्टी। मुंबईत भाजपच्या महिला उमेदवारानं झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडत पक्षाला फसवलं, तर संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानंच भाजप उमेदवाराचा बी फॉर्म लपवल्याचा आरोप। अर्ज मागे घ्यावा लागल्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या उमेदवार पूजा जाधव ढसाढसा रडल्या। पहलगाव हल्ल्यावरून भाजपवर टीका करूनही उमेदवारी मिळाल्यामुळे पूजा जाधव झाल्या होत्या प्रचंड ट्रोल। महापालिकांच्या निवडणुकीत मतदानाआधीच महायुतीचा गुलाल। भाजपचे सर्वाधिक 11 उमेदवार बिनविरोध, शिंदेंचे 5 तर अजितदादांचे 2 उमेदवार विजयी। राहुल गांधींची श्रीरामाशी तुलना केल्यानंतर नाना पटोलेंची सारवासारव। विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण, तर भाजपची नाना पटोलेंवर टीका। साताऱ्यात ग्रंथदिंडीनं 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। संभाजी कादंबरीवरून संभाजी ब्रिगेडचं विश्वास पाटलांविरोधात आंदोलन। चर्चेनं शंका दूर करू, पाटलांची भूमिका। पंढरपुरात भंग पावलेल्या देवतांच्या 37 मूर्ती विठ्ठल मंदिर बदलणार। जुन्या मूर्ती संग्रहालयात संरक्षित ठेवणार असल्याची माहिती।